रामकृष्ण हरी. सज्जन हो, मनुष्य हा समूह प्रिय आहे, एकाकीन रमते असा शास्त्राचा सिद्धांत आहे. म्हणजे ब्रह्म एकटं होतं, एकमेव अद्वितीयम ब्रह्म, आणि त्याला एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे अनेक रूपाने नटणार. एकलेन कंठेचे मनोनिया येणे, केली निर्माण 14 भुवने. हे सगळं निर्माण केलं त्यांनी, माया निर्माण केली आणि मग हे सगळं जगत निर्माण झालं. आणि म्हणून मनुष्य हा एकटा राहत नाही, एकट्याला करमत नाही, तो समूहप्रिय असतो आणि एकाला दुसऱ्याची गरज असते. आता काही काही लोक म्हणत असतात आम्हाला कोणाची काय गरज नाही, आणि आम्ही काही कोणाचं घेत नाही, आम्ही आमचे स्वयंसिद्ध आहोत, असं ते म्हणत असले तरी त्यांचं ते खरं नसतं. कारण एकावर दुसरा आधारलेला असतो, असा हा सृष्टीचा नियम आहे. आणि म्हणून एक म्हण आहे, समुद्रालाही झोराळाची गरज लागली होती. याच्यावर आजचा हा आपला भाग आहे. एकदा काय झालं की झुरळ समुद्राच्या पाण्यामध्ये असं उलटं पडलं पाठीवर, आणि ते तडफडत होतं सरळ होण्यासाठी. कारण ते एकदा पाठीवर पडलं की त्याला लवकर सरळ नाही होता येत. आणि मग ते असं तडफडत असताना समुद्राला दया आली. समुद्राने असं लाटेच्या सपाट्यामध्ये त्याला बाहेर फेकलं आणि ते सरळ उभं राहिलं. उभं राहिल्यानंतर त्याला कळलं की अरे, समुद्राने आपल्यावर दया केलेली आहे. मग ते झुरळ समुद्राला म्हणालं, समुद्र दादा, अरे बाबा, तू माझा जीव वाचवलास ना, तर मी कृतज्ञ आहे, तुझी कृतज्ञता व्यक्त करतो, आणि तुला केव्हाही जर गरज भासली ना, ते माझी आठवण कर, मी तुला मदत करीन. तेव्हा समुद्राला वाटलं अरे, हे झुरळ आणि मला काय मदत करणार आहे. त्याला त्यावेळेला काय खरं वाटलं नाही, कारण मोठ्या लोकांना लहान लोकांचं फारसं खरं वाटत नाही, त्यांना मोठेपणाचा फार गर्व असतो. त्याप्रमाणे समुद्राने दुर्लक्ष, बरोबर ठीक आहे म्हणले, आणि असं म्हणून समुद्राने थोडीशी दखल घेतल्यासारखं केलं आणि झुरळ आपल्या आपल्या पद्धतीने ते निघून गेलं. एकदा काय झालं, वसिष्ठ महर्षींनी प्रभू रामचंद्राला सगळी विद्या शिकवली. विद्या पारंगत झाल्यानंतर वसिष्ठ महर्षींनी रामप्रभूला सांगितलं, प्रभू, आता तुम्ही अशा जागेवर तप करा. म्हणजे तप म्हणजे तापणं, म्हणजे चिंतन करणं, श्रवण मनन निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन, या 4 भूमिका अभ्यासाच्या आहेत. तर श्रवण केल्यानंतर मनन करावं लागतं, श्रवण मनन आणि मग निधिध्यास करावा लागतो. त्याला आपण स्वाध्याय म्हणतो किंवा चिंतन म्हणतो. तर अशा ठिकाणी तू तप कर, त्या विद्येचा अभ्यास कर, आणि ती जागा मात्र निर्वेध असली पाहिजे. कुठेही त्या जागेवर प्राणी पक्षी कुठल्याचा असा संसर्ग नाही झालेला पाहिजे, अशी पवित्र जागा असली पाहिजे. रामप्रभूने विचार केला की अशी पवित्र जागा कुठे असू शकते. म्हणून प्रभू रामचंद्र समुद्राकडे गेले आणि समुद्राला विनंती केली. म्हणले, समुद्रा, तुम्हाला एक 10x10ची जागा करून दे, तू जरा मागे हाट तिकडे, आणि मागे हटल्यानंतर मी त्या जागेवर, निर्वेद जागेवर तपश्चर्या करणार आहे. कारण समुद्राची जी पाणी असतं ना, त्याच्यामध्ये थेट तळाशी कोणी संसर्ग केलेला नसतो, आणि समुद्र हटला की ती जागा कोरी होणार, कोरी कट्ट जागा पाहिजे. तर त्याप्रमाणे समुद्राला प्रभूने विनंती केली, आणि समुद्र तो समुद्रच. तो रामाला म्हटला की प्रभू, तुम्ही म्हणताय ते ठीक आहे, पण माझ्यामध्ये अनेक जलचर आहेत, अनेक प्रकारचे हे आहे. मला ह्या समुद्राला, मला स्वतःला इतकं हे सगळ्यांचं सांभाळावं लागतं. मला रत्नाकर असं म्हणतात समुद्राला. रत्नाकर म्हणजे अनेक प्रकारचे खनिजं माझ्यामध्ये आहेत. त्यामुळे मी इकडं तिकडं सरकलो तर सगळ्यांच्या जीवांना आणि इतर खनिजांना डिस्टर्ब होईल, विचलित होतील, आणि ते त्याचं बरोबर नाही होणार. त्यामुळे मी काय हटवू शकत नाही. प्रभू रामचंद्राला राग आला त्याचा. म्हणजे तो हटत नाही म्हणतोस ना, नाही म्हटले, हे मला शक्य नाही होणार. 10 फूट मागे सरकायचं म्हणजे मला शक्य नाही होणार. मग राम म्हटले, बघ, मला राम म्हणतात, माझं एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मी आहे. एकदा का बाण मारला तुला कोरा करून टाकीन, मागं हटविल, सोडणार नाही. तर रामप्रभूने त्याला धमकी दिली. धमकी दिल्यानंतर समुद्र थोडासा घाबरला, पण त्याने पुन्हा आव आणला.
काय बघा म्हणाले तुम्ही काय करायचं, पण मी नाही हटू शकत. म्हणले हे बघ, तुला मी सांगतो, मुदत देतो, विचार करायला मुदत देतो, तर उद्या 10 वाजेपर्यंत तू मागे सरला पाहिजे, नाहीतर मी तुला अग्निबाणाने मागे सारल्याशिवाय राहणार नाही. झालं. समुद्र म्हणा ठीक आहे, मी विचार करतो. झालं. प्रभू रामचंद्र निघून गेले आणि समुद्र विचारात पडला ना, आता काय करायचं. आणि रामाचा प्रताप त्याला माहिती होता की हे प्रभू जर बाण टाकला तर आपलं काय खरं नाही. आणि मग त्याला त्याची चलबिचल सुरू झाली संध्याकाळी. आता काय करावं, आता काय करावं, असं तो विचार करायला लागला. आता कोण आपल्याला मदत करणार, कोण आपला मित्र आहे आणि कोणाची मदत होऊ शकते. तर असा विचार करायला लागल्याबरोबर त्याचे ते झुरळ ध्यानात आलं. अरे म्हणले, एक झुरळ असं म्हटलं होतं की जर काय संकट पडलं तर माझं ध्यान करा, मी तुम्हाला मदत करील. ते झुरळाचं ध्यान केल्याबरोबर ते आलं ना तुरु 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 त्याच्यासमोर. म्हणले, काय समुद्रा, तुला काय झालं दादा, काय संकट पडले. अरे म्हणले, प्रभू रामचंद्राने अशी धमकी दिली आणि उद्या 10 वाजेपर्यंतची मुदत दिलेली आहे, आणि जर त्यांनी बाण मारला तर मला कोरडा केल्याशिवाय राहणार नाही आहे, तेव्हा हे मोठं संकट आहे माझ्यावर. तर झुरळ म्हणा, कशाला काळजी करता, अरे मी आहे ना. त्यांनी आधार दिला, त्याला मनोबळ वाढवलं आणि म्हणाले, तसं म्हणलेत ना राम, ठीक आहे. मग रात्री त्याने काय केलं, त्या झुरळाने, प्रभू रामचंद्राने ते धनुष्य बाणचं भाता ठेवून दिला होता ना, तिथे जाऊन ते जो धनुष्य असतं ना, असं ते धनुष्य पूर्णपणे एक रात्रभर काम करून ते कोरून टाकलं. धनुष्य कोरलं त्याने. आणि झालं. सकाळी प्रभू रामचंद्र उठले, सकाळी जे प्रातर्विधी असता तो सगळा आटोपला, धनुष्यबाण घेतलं आणि त्याला ध्यान झालं की आता आपल्याला तप करायचं, समुद्राला आपण धमकी दिलेली आहे. ते धनुष्यबाण घेऊन प्रभू रामचंद्र समुद्राजवळ गेले आणि पाहतं तर समुद्र हटलेलाच नाही आहे. अरे, मग समुद्राला परत आठवण करून दिली प्रभू रामचंद्राने. आणि त्याच्या अगोदर झुरळाने येऊन सांगितलं की आता मी माझं काम केलेलं आहे, तू काही काळजी करू नको. झालं. समुद्र म्हटला, बघा प्रभू, तुम्हाला काय करायचं ते करा, पण मी मागं नाही हटू शकत. प्रभूने राग ते धनुष्य आणि ती प्रतींच्या ओढली. प्रतींच्या म्हणजे दोरी अशी खेचल्याबरोबर ते फुसकं झालेलं होतं ना धनुष्य, ते धनुष्य काडकीने मोडून रामाच्या पायाजवळ पडलं. बाण ते धनुष्य फुकट गेलं ना. एकही बाण रामप्रभूचा फुकट जात नाही, असे ज्याची ख्याती होती रामाची. ते बाण आणि ते खाली पडल्यावर प्रभू रामचंद्र म्हटले की आपला बाण फुकट गेलेला आहे, समुद्राने काहीतरी युक्ती योजलेली आहे. आणि प्रभू रामचंद्र म्हणले, समुद्रा, काहीतरी तुझी युक्ती तू वापरलेली आहेस आणि माझ्या आयुष्यामध्ये आणि माझ्या या तत्वामध्ये तू यशस्वी झालेला आहेस, मला तू हरवलेला आहेस. काय रे, काय नेमकं तू काय केलं होतं. मग समुद्राने प्रभूला सांगितलं, माणसाने कधी असा गर्व करू नये, अभिमान करू नये. मलासुद्धा त्या झुरळाचं ध्यान झालं आणि झुरळाला मी वाचवलं होतं, म्हणून त्याने रात्रभर काम करून तुझं ते धनुष्य जे आहे ते पोखरून टाकलं होतं. तेव्हा असा काही गर्व कामाचा नाही, असं त्या समुद्राने प्रभूला सांगितलं. प्रभूलाही तो मुद्दा पटला. तेव्हा एक म्हण पडली बघा तेव्हापासून, की समुद्रालाही झुरळाची चाड लागली होती. असं म्हणून माणसाने गर्व करू नये. कोणाला कोणत्या वेळी काय गरज भासेल सांगता येत नाही. आणि म्हणून संत म्हणतात, एक एका सहाय्य करो, अवघे धरू सुपंथ. म्हणून तडजोड केली पाहिजे, तडजोड. एकत्र राहण्यासाठी तडजोड केली पाहिजे, तरच आपण जगू शकतो आणि आपलं जगणं सुसह्य होऊ शकतं. जर तसं झालं नाही तर रोज भांडण, रोज कुरकुर, रोज असं, तसं जगणंसुद्धा माणसाला खराब असतं. दुःखात जगणं म्हणजे मेल्यासारखंच असतं बघा. एक मनुष्य असाच बायको सारखी माघारी टोमण्या देऊ देऊ बोलायची, कर्कश होती, आरडायची, त्यात मालकाला त्रास द्यायची. मग ते वैतागलं ना, ज्योतिषाकडे गेलं आणि ज्योतिषाला सांगितलं, ज्योतिष माझं ज्योतिष बघायचं. म्हणले, काय झालं आहे. म्हणले, माझं ना बायको ऐकतच नाही म्हणाले, उलटं सुलटं बोलते, मोठ्याने खेकसते, अंगावर धावते. त्यामुळे म्हणलं मी वैतागलो, काय करावं असं वाटत नाही. म्हणजे ऐकतच नाही. ज्योतिषी म्हणला, मग 2च पर्याय आहे त्याच्यावर, एक तर रामदेव बाबाच्या आश्रमात जा, नाहीतर मग तडजोड करून तुझं ते ऐकत नाही ना, तिचं तू ऐकायचं. जमलं. तेव्हा कोणीतरी कोणाचं ऐकलं पाहिजे, समेट केली पाहिजे, तडजोड केली पाहिजे.
हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. जर आपल्याला संसार गाडा चालवायचा असेल, आपलं जीवन जर समूहप्रिय आहे आणि आपल्या समूहाशिवाय आपण जगू शकत नाही, तर समूहाचे काही तंत्र, काही नियम पाळून नियम आपण पुढं सरकलं पाहिजे. हा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा. व्यावहारिक व्हिडिओ आहे, महत्त्वाचा आहे. लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान वाढवा. रामकृष्ण हरी.